वासनेची गुप्तता लैंगिक विकृतींना जन्म देते आणि लैंगिक विकृती लैंगिक गुन्हेगारीला जन्म देते. लैंगिक गुन्हेगारी म्हणजे आपल्याकडचं शेवटचं टोक म्हणजे बलात्कार. मुळात आपल्याकडं वासनेची गुप्तता अतिरिक्त आहे आणि या अतिरिक्त गुप्ततेतून विकृती आणि त्यातून गुन्हेगारी अशी जन्माला येते. गुन्हेगारीचा शेवटचा टप्पा बलात्कार आहे, बलात्कार करणं. पण या टप्प्यावर पोहोचेपर्यंत लैंगिक गुन्हेगारीच्या अनेक पायऱ्या आहेत. उदाहरणार्थ लाईनी मारणं, उदाहरणार्थ छेडछाड करणं, उदाहरणार्थ अश्लील बोलणं, अश्लील वर्तणूक करणं. लैंगिक गुप्तता किंवा वासनांची गुप्तता ही भारतात तरी फारच मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं लफडेबाजीचा ऊतही खूप आहे. काहीच नाही, शारीरिक पातळीवर नाही तरी मानसिक पातळीवर लफडेबाजी करत राहणारे लोक खूप आहेत. म्हणजे स्त्री पुरुष समानता, लैंगिक निकोपपणा या गोष्टी आपल्याकडं उद्भवतच नाहीत. याची खरी कारणं वासनांच्या गुप्ततेत आहेत. आपल्याकडं वासनांबद्दल उघडपणे बोललं जात नाही आणि संवादच होत नाही. वासनांचं नियोजन आणि संयोजन हे आपल्याकडं नाही. याला पर्याय म्हणजे वासनांवरची गुप्तता हटवणं आणि माणसं संवादी होतील आणि ती अक्षरशः सामाजिक पातळीवर संवादी होतील अशा पद्धतीचं घडलं पाहिजे. इथं फक्त कुटुंब आणि बाहेरचं जग असा आपण विचार करत राहतो, पण कुटुंब या बाहेरच्या जगातच असतं. कुटुंब काही बाहेरच्या जगापासून अलिप्तच राहू शकत नाही. ते जे संस्कार घडायचे ते सगळे समाजाकडनंच होतात. कुटुंब नावाचा स्वतंत्र घटक चार भिंतींपुरता दिसत असला तरी प्रत्यक्षात कुटुंब नावाचा स्वतंत्र घटक नसतो. तो या समाजाचाच एक कोपरा असतो आणि त्या समाजात जे घडेल ते या कोपऱ्यात ते येतंच, पोचतंच आणि घडतंच. आणि सगळ्यात वाईट काय असेल तर लैंगिक मनोरुग्णता ही सगळ्यात जहाल असते. ती गुन्हेगारी करायला प्रवृत्त करते, पण मानसिक अस्वास्थ्य कायम ठेवते आणि ते कुठल्याही वयापासून असतं. लैंगिक जाणीवा सुरू झाल्यापासून अगदी म्हातारापणापर्यंत, मरेपर्यंत या लैंगिक अस्वस्थता कायम राहतात. त्यामुळं वासनांची गुप्तता ही उठवण्याचे मार्ग शोधलेच पाहिजे.